तर ह्याच्यात भेसळ आहे का नाही, ह्या फिल्टर मुळेच कळतंय. आणि पाणी बी कसं होतंय बघा आपल्या फिल्टर मुळे. डीएपी कुठलंच जाणार खत असू द्या, लगेच पाणी होणार आहे आपल्या फिल्टर मुळे. ड्रीप चकाप होणार नाही, म्हणून तर आपण फिल्टर तयार केलाय. झालं आपल्या शेणाचं पाणी खाली जायला तयार झालं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश पराडे. बरेच दिवसापासून आपलं युट्यूबवर व्हिडिओ येत नव्हतं, कारण काय झालं, कामाचा लोड भरपूर पडला होता आणि आपण शॉपचं ओपनिंग केलं आपल्या ॲग्रीच्या, त्याच्यामुळं आपल्याला टाइम भेटला नव्हता. तर आज आपण व्हिडिओ बनवायला चालू केले. आजपासून आपण आपलं माहिती देण्याचा व्हिडिओ चालूच ठेवणार आपल्या युट्यूबवर. तर त्याआधी तुम्ही आता आपल्या युट्यूबवर नवीन आलात चाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जे आता सगळ्या शेतकऱ्यांना शेअर करा, की आजचा व्हिडिओ लय महत्वपूर्ण आहे. कारण की आपण एक नवीन मार्केटमध्ये असा एक फिल्टर बनवलाय, हे बघू शकता. फार्मिंग विथ आकाश विथ आपण लोगो दिलेला आहे. ह्या फिल्टरनं आपण दाणेदार खत सगळी ड्रीपनं गाळून सोडू शकता. नंतर ह्याचा काय काय फायदा येतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. आपण आज एक 2 दाणेदार खत गाळून सोडणार आहे. नंतर आपण आपल्या फिल्टरनं शेण गाळून सोडणार आहे. ह्यानं स्लरी सुद्धा गाळून जाते. आपण डायरेक्ट आज शेण गाळून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ह्याचा काय काय फायदा येतं तुम्हाला सगळं समजणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ तेवढा स्किप करू नका आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तसेच काय मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा ही फिल्टर बघून घ्या. ह्या फिल्टरला आपण एसएस जाळी दिलेली आहे. जाळी अजिबात सडत नाही आणि गंजत नाही. कारण आजकाल आता बघू शकता तुम्ही, वॉटर सोल्युबल खत 25 किलोची बॅग 35,000ला 3,500ला होती, ती बॅग आता गेली 5,000 प्लस. आता आपल्याला शेती परवडत नाही असे भरपूर जण म्हणायला लागली. त्यामुळे आपण दाणेदार खत विरघळून सोडणार आहे. तर आता काय करायचं, ही 200 लिटरचा बॅलर आहे, पूर्णपणे कट करायचा. ह्या 200 लिटर बॅलरवर हे अशा प्रकारे आपला फिल्टर येतो. तुम्हाला कुणाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर देतो, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर इकडे बघा, आता ही फिल्टर आपला बरोबर बॅलरवर बसतोय. अजिबात खाली पडणार नाही ना, काय होणार नाही, काय होणार बरोबर तुम्ही बघू शकता. फिटिंग एकदम व्यवस्थित, अजिबात खालीवर होणार नाही. तर आता आपण कुठली कुठली खतं गाळणार आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण गाळणार आहे आता डीएपी. डीएपी आपण एक 10 किलो घेतलेला आहे. पूर्णपणे दाणेदार खत आहे. डीएपीचं पाणी करून टाकणार म्हणजे टाकणार आपला फिल्टर. सगळी दाणेदार खताचं पाणी करणारा फिल्टर आपला. कुणाला ऑर्डर करायचं असेल तर वर नंबर देतो, ऑर्डर करू शकता. आता आपण डीएपी इथं 7 ते 8 किलो घेतलंय. आता आपण 7 ते 8 किलो इथं घेतलेलं आहे डीएपी. आता ह्याच्यावर काय करायचं, आपल्याला नुसतं पाणी टाकायचंय, बघू शकता. आणि ह्या सगळ्याच खताचं पाणी होणार आहे 100%. आता पूर्णपणे मिसळायला चालू झालंय आपला खत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण खत सोडतो आणि खतातनं आपलं जे बारीक बारीक कण असते ती पूर्णपणे ड्रीप मधनं जाऊन आपली ड्रीप चकाप होती, ड्रिपर बंद पडतो. त्याच्यामुळे आपलं जी खत सोडताना जी घाण असते ती फिल्टर मध्येच राहणार आहे, ती अजिबात खाली जाणार नाही. त्यामुळं ही फिल्टरचा फायदा येतो. ड्रीप अजिबात चकाप होणार नाही. आता डीएपीचं बघायचं पाणी व्हायला चालू झालंय. पूर्णपणे डीएपीचं पाणी होणार आहे. आता काय झालंय, आजकाल खतं भरपूर महाग झाली ती, त्यामुळे वॉटर सोल्युबल खत सोडायला परवडत नाही. आणि ही डीएपी तुम्ही तुमच्या ऊसाला एकरी 10 किलो ड्रिपनं सोडू शकता. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचं असेल तर युरिया तुम्ही 10 किलो ऍड करू शकता. आता मी तुम्हाला फक्त खत गाळून दाखवतोय बरं का. पूर्णपणे पाणी व्हायला चालू झाले डीएपी. आणि कोण वाळू देतय भरून, कोण खडी भरून देतय, सगळं बाहेर निघतंय बरं का. हे फिल्टरमुळे बऱ्याच ठिकाणी बेसळ व्हायला लागली. जर ह्याच्यात जरी बेसळ असेल तरी तुम्हाला समजेल. आता आपण आणलेल्या मटेरियल मध्ये बेसळ आहे का ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून समजेल. आता इथं पाणी डीएपीचं बघा, इथं पूर्णपणे पाणी तयार झालेलं आहे. आता हे बाकीचं काय थोडं थोडं विरघळत नाही, विरघळून पूर्णपणे विरघळायचं बंद झाले. आता हे थोडं थोडस जरा आपलं जर खडक असेल किंवा काय असेल घाण, ते अजिबात खाली जात नाही. ह्याच्यामुळे आपली ड्रिप बी पॅक होणार नाही, बघू शकता. पूर्णपणे पॅन आता बॅलर भरला. आता ही काय धुवून ठेवायची, आपलं काम झालं की चाळण आपली फिल्टर आहे पूर्णपणे धुवून ठेवायचा, बघू शकता का. डीएपीचं पूर्णपणे पाणी झालं बघा. इकडे
पूर्णपणे डीएपीच पाणी झाले. आपण जवळजवळ 7 ते 8 किलो डीएपी घेतली होती. बॅलर भरला आपला तोपर्यंत पाणी झालं आणि अजिबात काय खाली कसलं राहिलं नाही मटेरियलचं बरं का, पूर्णपणे विरघळलं. आता आपण दुसरं खत घेणार आहे 24-24-08. आपलं दुसरं दाणेदार खत इथं आपण टाकलेलं आहे, बघून घ्या. आता ह्या दाणेदार खताचं पाणी आपला फिल्टर लगेच करणार आहे. आता आपल्याला काम काय नुसतं वरनं पाणी मारायचं. कसं आहे, जेवढं नवीन पाणी मिक्स होईल की नाही तेवढं फास्ट विरघळतं. आता बघा झालं, विरघळायचं प्रोसेस सुरू झाली. दहा किलो न तुम्ही किंवा 5-5 किलो न थोडी थोडी खतं विरघळू शकता ह्याच्यामध्ये. या खताचं पूर्णपणे पाणी विरघळून विरघळून खाली तयार झालेलं आहे बघा. अशा प्रकारे खत दाणेदार खत विरघळायची म्हणलं तर आपला फिल्टर. आणि काय करायचं माझ्या शेतकरी मित्रांनो, ह्यातनं विरघळून थोडं थोडंसं खाल्ल्या कडेला थोडी राळ राहती. एक लय झालं एक 200-250 ते फक्त अर्धा लिटर धरून चला, ते अर्धा लिटर खाल्ल्या साईडला जे राहिलं ती सोडायचं नाही, फक्त बाकी सगळं सोडायचं. आता ही पूर्णपणे झालेलं आहे पाण्यावर. असं कण राहिलं आता बारीक बारीक, ही काय विरघळत नाही. आता आपला पुढचं जे नियोजन आहे ती शेणखतच आहे. आता शेणखत आपल्या फिल्टरनं कसं विरघळत आहे ते बघा तुम्ही. आता सगळ्यात महत्वाचा फायदा होणारा शेणापासून. ह्याला काय खर्च लागत नाही. प्रत्येक पाण्यागाने तुम्ही एक 5 किलो शेण आणि त्याच्याबरोबर एक 15 ते 20 लिटर गोमूत्र देशी गाय जर सोडलं आणि देशी गाय शेण, तर तुमच्या ऊसाची वाढ आणि काळोखी असली जबरदस्त होणार की नाही, भरपूर जबरदस्त होणार. प्रत्येक पाण्यागानी 15-20 दिवसांना तुम्ही शेण आणि गोमूत्र एका एकरला सोडत राहा. शेण 10 किलो घ्या किंवा 5 किलो घेतलं तरी बस होते आणि गोमूत्र 20 लिटर. तर आता आपल्या शेणाचं पाणी आपला फिल्टर कसा करतोय ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल. आता पाणी चालू करायचं आणि अजिबात तुम्हाला वाटलं आता ही बारकाची कण आहे ती खाली जाते, ड्रिप चेकअप होईल. ड्रिप चेकअप होणार नाही म्हणून तर आपण फिल्टर तयार केलाय. झालं, आपल्या शेणाचं पाणी खाली जायला तयार झालं. आता आपण शेण इथं 7 ते 8 किलो घेतलं होतं. 4 ते 5 किलो तुम्हाला शेण प्रत्येक वेळेस घ्यायचंय. जेवढं शेण तुम्ही थोडं थोडं कमी कमी करून टाकचाल तेवढं फास्ट विरघळतं. आता हे बघू शकता तुम्ही. शेणाची क्वांटिटी एकदम जास्त घ्यायची नाही. तुम्ही 2-2, 4-4 किलो घेऊन इकरी 5 किलो जरी डोस दिला तरी चालतंय. आता पूर्णपणे शेणाचं पाणी जवळजवळ 50% झालेलं आहे. अशा प्रकारे स्वतः तयार झालाय आतमध्ये बघा. स्वतः आता ही अशा प्रकारे स्वतःवर राहिलं आहे बरं. आता तुम्ही प्रत्येक वेळेस एक 3 ते 4 किलो शेण घेत जावा. जास्तीत जास्त क्वांटिटी 5 किलोच्या वर घेऊन 3-4 किलो घेतलं तर एकदम बेस्ट राहिलं. थोडं 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 करत गाळायचं आणि अशा प्रकारे स्वतःवर राहतो. आता ह्यातलं पूर्णपणे शेणाचं पाणी झालंय. मला दाखवतो पाणी खाली. शेणाचं पूर्णपणे पाणी खाली तयार झालेलं आहे आणि काहीच त्याच्यात तुम्ही म्हणसाल आता काय आपला स्वतः काय अडकला काय अजिबात ड्रिप चेकअप होणार नाही. अजून तुम्हाला हे अजून एकदा पाणी मारून दाखवतो. आता जेवढ्या वेळ तुम्ही पाणी मारताल तेवढं थोडं 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 शेण विरघळणार आहे, खाली पाणी होणार आहे थोडं. जेवढी क्वांटिटी कमी टाकताल तेवढं फास्ट विरघळायला सोपं जातं. जर तुम्ही एकदम 10 किलो टाकाय गेलं तर 10 किलो व्यवस्थित विरघळणार नाही. 3 ते 4 किलो किंवा 5 किलो जास्तीत जास्त. आणि जर तुम्ही शेण आणि मुतारी जर आपल्या ऊसात पिकाला किंवा केळी पिकाला किंवा कुठलं पीक असू दे
तुम्ही 10 किंवा 15 दिवसांना किंवा 20 दिवसांना जरी सोडलं तरी पिकं चांगली राहणार आहे ती. कारण की ह्याला आपल्याला खर्च काय आहे, शेणाला काय खर्च आहे, आपल्याला काहीच नाही खर्च. शेण तर प्रत्येकाच्या घरी असतं आणि गोमूत्र प्रत्येकाच्या घरी असतं. पिकाची वाढ आणि काळुकी जबरदस्त करायला सगळ्यात ऑर्गॅनिक औषध. पाणी बघून घ्या शेणा शेतकरी मित्रांनो, आतमध्ये कसं झालंय पाणी. आणि स्वतः आता आपला पूर्णपणे वेस्ट घालवायचं नाही अजिबात. तिथंच उसाया बुडात धुवून ठेवायचं. आपलं काम झालं की आपला फिल्टर धुवून ठेवायचा अशा प्रकारे. आणि ह्याची क्वालिटी बी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आपण क्वालिटी तुम्हाला दाखवतो. आता पाय घसरल बरं का. होय. काम झालं की दोन ठेवायचं, काम झालं की दोन ठेवायचं. चला अशा प्रकारे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आपला फिल्टर मागवू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि तुमच्या प्रतिक्रिया बी नक्की कळवा, काय बाबा फिल्टर बाबतीचे कशा आहेत ती. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.